तर नमस्कार मित्रांनो. तर आज आपण चाललोय बाळूमामाला. तर आमचं काल अचानकच ठरलं होतं. तर बघा यो श्रद्धांत पण आलेला आहे इथं. तर आम्ही आज चाललेलो आहे आदमापूरला. तर आपल्या कोल्हापूरपासून ते 50 किलोमीटर आहे. तर इथनं आता आम्ही कॉन्ट्रमिशनमध्ये काढून त्या गाडीवरून चाललेलो आहे ॲक्सेसवरनं. तर इथे समोर प्रेम पण बसलेला आहे बघा येऊन. तर इंदर गेलेला आहे आवराला. आता आपल्याला इथनं जायचं आहे बाळूमामाला. आणि विषय काय झाला माहिती काय, आम्हाला जायचं होतं बरोबर 10 वाजता. पण आता ती इंदर झोपल्याला मांडवात, कारण परवा दिवशी पंचा आलता, त्यामुळं तो मांडवात झोपलेला. आणि आता मांडव तिथेच होता चौकात, त्यामुळे ते आता अजून आलेला नाही. आता आवराय गेलाय. आता कधी येते आता काय माहित नाही. आता इथं पण पाऊस बारीक बारीक पडत आहे. तिथं पण खूप मोठा पाऊस असणार आहे. तर आपल्याला आता प्रवास करायचा, जरा पावसात बघायचं होते. श्रद्धांत इंदरला फोन लाव रे. इंदरला लावू? हां अरे इंदरचा मला फोन आलता मगाशी, तो म्हणला 10 मिनिटात येतो. जरा बघ की लावून फोन काय म्हणते. वेळ झालाय, खूप वेळ झालाय. काय आता जायचं आपल्याला. जायचं बघा. इकडे रोहितदा पण आलेला आहे, प्रेम पण आहे. प्रेम काय करायचं, जायचं का ना आपण? लवकर जायचं. इंदर कधी येणं झाला लवकर. इंदर त्यामुळे सगळा एवढा फर्स्ट पट्टा आमचा सगळा आहे. पण आम्हाला जायला वेळ भेटायला लागला. वेळ व्हायला लागला. आता कधी ते काय माहित बघा. आता ही गाडी घेऊन नंतर आपल्याला जायला आता 1 तासभर लागणार आहे बरोबर. एकदा 1-5-10 मिनिटं लागेल. येईल तो लगेच. आता आला की लगेच आम्ही नाही येणार आहे. हो रोहितदा इकडे. रोहितदा येणार आहे का तुम्ही ह्याच्यामध्ये? त्याला कामं खूप असतात म्हणून काय पोरींचा लाडका चॉकलेट बॉय आहे. आवरून बिवरून बूट बीट घालून आलेला आहे यो का आज येणार नाही. तर मी श्रद्धांत आणि प्रेम आणि इंदर जाणार आहे. तर बघा ही गाडी आमचं कुत्र कसं येऊन बसलेला आहे. तर भावानो इंदर काय अजून आलेला नाही. तर त्याची वाट बघून आम्ही आता इथे पेट्रोल टाकायला आलोय. तर त्यानं बोललेला आहे की पेट्रोल पंपात येतो हे जावा पुढे. तर बघा आम्ही पेट्रोल पंपात आलेला आहे आदमापूरला. हवा नाही गाडीत. अगा तर पेट्रोल पंपात गर्दी खूप आहे. तर किती रुपये टाकलायच? 200 रुपये. तर आपण गाडीत आता पेट्रोल टाकत आहे. बघा 200 रुपये पेट्रोल टाकलेलं आहे आपण. तर बस होईल का एवढे पेट्रोल आपल्याला जायला? 100%. तर मामांचं दर्शन आम्हाला आता थोडक्यातच मिळालं आहे इथेच. तर आम्ही आता आदमापूरला चाललेलो आहे. तर आम्ही आता कळंबा जेलच्या इथं आहे. तर आम्हाला इथं जायला आता कमीत कमी 1 तासभर तर लागणार आहे. तर चला. तर कोल्हापूरमधून पुढे आलो आम्ही. कत्तेने रोडला आल्यावरच पाऊस चालू झालेला आहे. तर आम्ही इथं आता सगळी थांबलेलो आहे पावसातच. तर बघा लागलाय सगळा. तोंडाला लागालता म्हणून मोबाईल तिकीट विसरलेला म्हणून आता घातले परत तिकीट मोबाईल. तर आता पुढं आपण नाश्त्याला थांबणार आहे. तर चला नाश्ता करू जरा तिथं पुढे. चालते चला. आम्ही अर्धा तासभर इथे थांबलेला आहे. तर आत्ताही आलेले आहेत बघा इंदरदीन. तर बघा इथे समोरच आता नाश्ता सेंटर आहे. तर अर्धा तास झाली यायला लागली. एकदम स्लो. ॲम्ब्युलन्सच्या गाडीवर कामाला हवा. ॲम्ब्युलन्सच्या गाडीवर ना कामाला हवा. एवढे स्लो गाडी चालवते ती. तर इथं आम्ही आता नाश्ता करायला थांबणार आहे. तर पब्लिक थांबायचे नाश्ता करा इथेच थांबणार आहे. हा काही एवढा उशीर झाले. ड्रायव्हर बघा आमचा ड्रायव्हर आहे एकदम स्लो. इथं अर्धा तास झाले आम्ही येऊन थांबले. प्रेम बोला जरा काय तर. अर्धा तास झाले आम्ही इथे थांबलेलो. पण ही काय स्लो ड्रायव्हर आहेत आणि ह्यांना वेळेचं महत्व नाही. ह्यांना ॲम्ब्युलन्सच्या गाडीवर कामाला लावायला पाहिजे. ही शेड चेंज करायला. हे का आपलं घर आहे शेड चेंज करा इकडे काय विषय काय म्हणते. आमचा गॉगल पलीकडे राहिला, परत पलीकडे गेलो. मग चला आपण नाश्ता करूया जाऊन पहिला. तर यांना विचारा काय काय पाहिजे आहे. तर समजा तुम्हाला काय पाहिजे? मला मी ड्रायव्हर आहे. इंदर तुम्हाला वडा पिढा काय आणि तुम्हाला प्रेम वडाच घ्या आम्हाला. हा आपल्याला पण वडा वडा नाही सांग प्रेम. 3 वडा सांग. 3 वडा करा. बघा इथं वडा हे सगळं आता गरम गरम वडा काढलेला आहे. आणि 3 चार कर. इंदरला चहा पाहिजे आहे. इंदर आता थंडीत काढलेला इंदर. त्याला आता गरम पाहिजे आहे. तर आमचा बिल्डर आहे. यांना डायटवर आता आहे.
आता पोरं ते नाश्ता करायला लागल्यात, सगळ्यांनी लागल्यात भुका. प्रेम बघा फोनवर बोलत नाश्ता करत आहे. आणि भावानो विषय काय माहितीये काय, विषय काय माहितीये काय, आता ही खायला लागल्यात वडा कांदा भजी आणि माझं खाणं वगैरे आहे. आता मी खातो कारण विषय कसा माहितीये काय, मी मला चालत नाही तिकडे खाणं, तरी पण आता खायला काय नाही म्हणून मी खायले, बाकीचा काही विषय नाही आहे. तर आपल्याला अजून लांबचा प्रवास करायला आहे. कुठं आले आता आपण, बरोबर आपण इस्कोलीमध्ये आता इस्कुर्लीमध्ये आहे. तिथनं आता थोड्याच्या अंतरावर आले, जराच राहिले आणि आता पाऊस पण जरा उघडलाय, जरा कमी आलाय. आता लवकर गेले तर जरा बरं होईल, लवकर पोचून जर मामांचं दर्शन तर घेतलं आपल्याला. आता गर्दी असणार, बघा आता तिथे गेलं काय होते काय. आम्हाला गडबड असल्यामुळं आम्ही आता फास्ट चाललोय. पण आता तुम्हाला डायरेक्ट आता आदमापूरचं लोकेशन आहे का नाही, तिथं तुम्हाला सगळं सिनेमॅटिक शूट दाखवतो. चला आता फायनली गाईज आम्ही आता आलो आदमापूरला. तरी बघा मंदिर आहे आदमापूरचं, मंदिराच्या गाभाऱ्यात आम्ही इथं. बघा प्रेम आहे इथं. तर फायनली आम्ही आता आदमापूर पोचलेलो आहे. तर आज एवढी गर्दी नाही आहे, कालली गर्दी असते, रविवारची खूप गर्दी असते इथं बाळूमामाच्या इथं. तर हे बघा मंदिर बाळूमामाचं. का सबसे बड़ा चमत्कार ये है कि इसके दरबार में आने के बाद वो काम होते हैं जो काम आप करोड़ों अरबों रुपए खर्च करके नहीं बनवा सकते साहब। ये सबसे बड़ी खास बात है इसके दरबार की। तर आम्ही आता दर्शन घेऊन आले, तर पाऊस आलेला आहे मंदिराच्या दारात. तर हे बघा, तर आम्ही आता निघालेलो आहे गाडीवरून. तर हे बघा मंदिर, हिने दोरा घेतलेला आहे या दुकानाच्या समोरच्या. तर आम्ही आता निघालेलो आहे गाडीवरून. पण बोला, आता आपण थोडं दर्शन घ्यायचं अनेक बाळूमामांच्या पुतळ्याजवळ, तिथे 1-2 फोटो काढायचं आणि तिथून डायरेक्ट आपल्या घरी जायचं. काही आता आम्ही बरोबर बाळूमामाच्या पुतळ्यापाशी आलेला आहे. हा बाळूमामाचा पुतळा आहे. तर आत्ता आम्ही तिथून फोटो काढून आत्ता इकडे झालेलो आहे. तर आम्ही फोटो काढून आले तर एवढी आत्ता ही गर्दी झालेली आहे बघा मामांच्या इथं. तर या 3 स्टार हॉटेल रुक्मिणी पॅलेसच्या दारातच यो मालकाने त्यांच्या बाळूमामाचा पुतळा बसलेला आहे. तर यो पुतळ्यासाठी फोटो काढण्यासाठी एवढी गर्दी झालेला आहे की आम्ही आता तिथं फोटो काढून आले. तर प्रेम कसं वाटलं तुला आता येऊन बाळूमामाला? बाळूमामाला आल्यावर आम्हाला चांगलंच वाटते, कारण आम्ही बाळूमामांवर लय भक्ती करते. कारण बाळूमामा आमचा विश्वास कधी सोडतच नाही आणि त्याच्या माझी पण इच्छा लवकरच पूर्ण करते. मामांचा आशीर्वाद म्हणजे लय मोठा आशीर्वाद आहे त्यांचा. त्यांच्यावर एकदा विश्वास ठेवून बघा तुम्ही. तर आपल्या कोल्हापुरातून नाही तर बाहेरून लोकसुद्धा मामांकडे येतात. कर्नाटक असून दे, गोवा असून दे, मुंबई, पुणे इथले सुद्धा लोक इथे पाय पडाले तर आदमापुरात. तर एवढं यांचा भंडारा असतो एवढा मोठा असतो बाळूमामांचा, तुम्हाला येऊन इथे एकदा बघायला लागते आदमापूरमध्ये येऊन. तर हे बघा हे पुतळा आहे इथे हॉटेलच्या दारात आणि इकडेच गेला आहे सरळ की इथं आदमापुराचं मंदिर आहे बाळूमामांचं. इकडे 1-2 किलोमीटर अंतरावर आहे बाळूमामाचं मंदिर. तर जाता तुम्हाला भावाने एकच सांगतो की तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा.